यशोदा मावशी, तुला नेमकं काय दिसलं होतं? अरे माझ्या मोर जमीन होती आणि त्यातनं आवाज येत होता. माझ्या उवाला पण तसाच आवाज आला वाटतं. आता तिथनं आवाज असाच येत राहणार. का तुला काय ठाव? कारण ह्याची आई उद्याच्याला पुण्यात जाणार आहे. पांडुरंगा, जी मातीच्या आडपूरला आहे त्यासनी जागवत्यात. आणि आत काय हाय हे कुणासनी बी ठाव नाही. देवी आई कुठं आहे हे तेव्हा मला समजलं आहे. एक ताव देवी आली ना मग बघा अशी रेग लागती माणसाची. अय्यो, तुम्ही जे म्हणताल देवी आई स्वतः समजायची कामं करणार आहे. अय्यो अय्यो, अरे मंगळू, आजपर्यंत तुझ्या त्या देवप्पाला काही जमले नाही. अय्यो, पुढे काय जमणार म्हणतो मी. पण एक लक्षात असू दे, हातात बंदूक आहे, बंदुकीच्या नळीत गोळ्या आहेत. अय्यो, दोघांनी जास्त आवाज केला तर कुत्र्यासारख्या गोळ्या घालीन. अहो म्या तर कशालाच घाबरत नाही पंच. म्या स्वतः देवी आईला बघितलं आहे. म्या सांगतो देवापाच्या पायावर नाक घासा म्हणजे सुटाल. मंगळू, पंच हे जाऊ द्या पंच, उगा मरायचं हे हो. आणि पोलीस यायची हित. जाऊ दे. जातो म्या. जा. पर एक सांगतो, देवाप्पानं सांगितलं आहे तुमचा लेख आहे ना गुंडाप्पा, जपा त्याला. अयो वैजंता, अयो गुंडप्पाला घरी घेऊन या की म्हणतो मी. ह्यो बाळूकडे गेलाय तो. कशाला काळजी करताय? अजून काय वाढू? हे संपवतो आणि सांगतो, तुम्ही बसा. बर सांगा आणि अजून ग. नाही, खायचं काही असलं की मी अजिबात लाजत नाही. बर खा. बाळू भीमा, त्याचं जेवण झालं की त्याला त्याच्या घरला सोडून या. हा, हो, मला सोडा हा. रात्रीची मला खूप भीती वाटते. गुंडप्पा, तू नका घाबरू, आम्ही तुला सोडा येऊ. मग ठीक आहे. गावात तशी रात्री घराच्या बाहेर कोण पडत नाही. आता हे बोलायची गरज आहे का? ग बस की. बर, बाळूची आई, माझा मित्र म्हणत होता की तिथे भूत आहे म्हणून. नाही तसं काय नसते.
मग जिथून आवाज येतो तिथे काय असतं? रब तू लहान आहेस ना व तू त्याचा विचार करू नका बरं. आय त्याचा आई बा त्याच्या मोहर बोलत्यात, मग तो बी तसंच बोलणार की. माझा मित्र म्हणत होता की रात्रीचं तिकडे कोणीही गेलं तर भूत त्याला खाऊन टाकतो. तुझ्या मित्राला बरंच ठाव आहे की. अरे तू तसला कसला बी विचार करू नका. आन भ्या वाटली नवा का पांडुरंगाचं नाव घ्यावं. माझे अप्पा म्हणतात महादेवा महालिंगराया. ते बी चालतंय की. मला तर भीती वाटते. माझी अव्वा तिथे गेली आणि परत आलीच नाही तर. तुझ्या आता आव्हाला तिकडे कशाला जायला पाहिजे. अप्पाच सांगतात जा म्हणून. मग काय खरं नाही तुझा आणि तुझ्या आवाचं. अरे गुंडप्पा असं नाही लढायचं. काय नाही होणार तुझ्या आवाला. हा अरे हे बाळू जा बाबा याला याच्या घरला सोडून ये. होय गुंडप्पा चल बाबा तुला सोडतो तुझ्या घरला. चल चल. अरे अय्यो 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 वैजंता, अय्यो पोटात ओरडायला लागली की. कावळे म्हणतोय मी. अय्यो कर की काहीतरी. अय्यो यो माझा गुंडू आला आहे का अजून? त्याला टाकून खाणार आहात की काय? काही काळजी आहे की नाही माझ्या मुलाची? अय्यो येईल तो. बाळू त्याला एकट्याला सोडणार नाही म्हणतो मी वैजंता. अय्यो तुम्ही स्वतः जाऊन घेऊन आला असतात तर. अय्यो 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 नाव घेतलं आणि आला की आपला राजा, माझा सोन्या, माझा गुंडू. थांबा अप्पा. बाळू भीमा या की आत. बाहेर का थांबला होतात म्हणते मी. लाजू नका. माझी आऊ आणि माझे अप्पा माझे खूप लाड करतात. तुमचेही करतील. रात झाली हाय आणि गावात चिटपाखरू बी दिसना. ना मी ह्याला सोडाय आलो. अय्यो खूप बरे केलेस बघ बाळू हे. अय्यो गुंडू, अय्यो तुझ्यासाठी थांबलो होतो की मी जेवायचा. मी तर बाळूच्या घरी गरम गरम तुपाचं जेवण आलो. अय्यो तुपाच. अय्यो इथे भुकेने जीव होतो माझा कासावीस खूप आणि तू खातो तुपावर तूप. अय्यो अय्यो. चला आम्ही जातो. अय्यो थांब की रे, घाई काय म्हणतो मी एवढी. अय्यो वैजंता, उद्या तुला पहाटे जायचे आहे. अय्यो बाळूच्या आईला घेऊन जा सोबत. अय्यो अय्यो मला चालेल पण त्यांना आवडलं पाहिजे. म्हणजे त्या आल्या पाहिजेत सोबत म्हणते मी. नाही ती कशी येईल. अय्यो नाही का येणार म्हणतो मी. अय्यो एकदा विचारून तर बघ की रे. उजेडल्यापासून काम असतात तिला.
तरी पण विचारून बघ. आणि मी सांगितले म्हणून माझं नाव सांग त्यांना. बाळू चल घरला. बरं आम्ही येतो. आणि सांगावा नाही आला तर समजा आई नाही म्हणली. अय्य अय्य या तुम्ही या अय्य. अय्यो वैजंता, उद्या तुझ्या बरोबर पहाटे यायला कोणी सोबत असू दे नाही तर नसू दे, पण मी जे विचारायला सांगितले ते विचारायचे विसरायचे नाही म्हणतो मी. अय्य आणि आता पोटाचे बघ लवकर. तुपाची खातो. होय आप्पा. मंगळू इथं होय गेलो होतं रे तिकडं. भ्या वाटायला लागलं रे एकट्याला. का आज पतूर तिथंच राहत होतास की? होय. अरे किती लोकांनी मारले, किती लोकांची हाड पुरले. समजा आठवायला लागणार. जे केलं आहे ते पाठ सोडणार नाही. देवा पैस तर वाट बघावं लागल. अरे पर इथं कशाला आलास? भाकर दे की, लय भूक लागली आहे रे. का गावात माझंच घर दिसलं का? समजायला पाठ फिरली बघ. पाणी बी द्यायला कोणी. बर बर थांब. सुंदरा, ए सुंदरा, बाय यो कशाला आलाय माझ्या दारात? जा आत भाकर घेऊन ये. माझ्या नातीच्या माग लागलं होतं आणि ह्यासनी भाकर देऊ? जा, जास्त बोलत बसू नकस. दारात आलेल्या माणसाला पाणी आणि 4 घास दिलं पाहिजेत, पण ही भूत आहेत. बघितलं ना व, तुझ्यामुळे ऐकून घ्यायला लागते समज. अरे तेव्हा पवाता तेव्हा भाकर मिळत होती. काही का असं ना, पण पोटाला मिळत होत रे. सांगा घ्यायला. आग पडली अरे पोटात. लय भूक लागली. पुण्यांदा माझ्या दारात येऊ न ग. होय होय होय. ओनाचं दिस कसं फिरत्याल सांगता येत नाही. माझ्या बाळूच्या बी माग लागलं होतं हे, आणि आज माझ्याच दारात आणलं पांडुरंगाने ह्यासनी. जास्त विचार करू नका, झालं गेलं इसरून जा. आता बाळ्याचा आणि भीमाचा पुढचा विचार कर. तुम्ही काय ठरवलं हाय का? होय, सांगतो तुला. अय्यो वैजंता, अजून किती वेळ म्हणतो मी? यो आलेच. पूजेचं ताट तयार करत होते म्हणून वेळ लागला. देव मी काय म्हणतो, जाशील ना व्यवस्थित? हेनरी, मला खूप भीती वाटते बघा. अयो तू विचारणार होतीस की बाळूच्या घरी सांगावा धाडला होता बाळूच्या आईला. अयो काही निरोपच आला नाही. अयो अहो, त्यांच्या घरच्यांनी नाही म्हणून सांगितलं असेल. मी काय म्हणते, वाड्यावर काम करणाऱ्या कुणाला सोबत घेऊन जाऊ का? अयो नको नको वैजंता, तिथे जे काही घडेल ते गुप्त राहायला हवं बघ. वाड्यातलं कोणाला सोबत घेऊन गेलीस तर होईल की सगळं गावभर.
नाही होणार. आपण तसं बोलून घेऊ त्यांच्याशी. अय्यो वैजंता, नेमके कोडे काय आहे ते आपल्यालाच समजायला पाहिजे. अय्यो असे का? अय्यो, असे आपल्याच बाबतीत का घडले? अय्यो, तो आवाज तुलाच का ऐकू आला? यामागे काहीतरी दैवी चमत्कार असणार बघ. म्हणजे तुझ्या पत्रिकेत असं काहीतरी असणार की अय्यो अचानक आपल्या आयुष्याचं बदलून जाईल बघ. यो, बदललं आणि चांगलं झालं तर बरे होईल, पण त्याच्या विपरीत काही घडले तर? अय्यो अय्यो वैजंता, काही होणार नाही ग. पण सोबत कोणाला घेऊन जायचा विचार सोडून दे. यो हेनरी, तुम्ही येता का सोबत? मला खरंच खूप भीती वाटायला लागलीये बघा आता. अय्यो, मी तुझ्या सोबत आलो आणि आवाजच आला नाही तर? अय्यो, सगळी संधी गमावून बसू बघा आपण. संधी? कसली संधी? अय्यो, हीच संधी. अय्यो, आवाज फक्त आपल्यालाच का ऐकू येतो? अय्यो, गावात दुसरं कोणी त्या योग्यतच नाही, लक्षात ठेव. मग आता एकटीच जाऊ असे म्हणताय काय? अय्यो, आणि काय विचारशील? काय विचारू? तू तिथे गेलीस आणि तुला परत आवाज ऐकू आला, अय्यो अक्का मला बाहेर काढ. तू काय करशील? अय्यो, तू विचारायचं, तू कोण आहेस? तू कोण आहेस असं. अय्यो निघते मी. अय्यो, गुंडू, तुमचं सगळं बोलणं ऐकलं मी. अय्यो, कुठे सांगायचं नाही आपण गुंडू, कुठे बोलायचं नाही. अय्यो तुझं, अय्यो, हो गो हो गो. आणि तिथे काय घडलं हे सगळं मला सांगायचं, अगदी महत्वाचं आहे, लक्षात असू दे. अय्यो, अय्यो गुंडू, अय्यो तू कशाला जागा राहतोस म्हणतो मी. अय्यो, झोपायचं. जागा राहून काय करणार? आपण दोघं पण झोप. अय्यो अय्यो, हे बघितलं का? काय हाय? जाऊ दे, तू बघू नगस. आपल्याला काय ठाव हाय असं जाऊच नग, ध्यान बी देऊ नग तिकडं. पण ती कशाला मारायला आली आहे तिकडं? आता तिचं तिला समजत नाही का? मग परत बरी आली म्हणजे झालं. काय नाही वाईट. कधी कधी असं बी असतं या, मन चिंती ते वैरीनं चिंती. होय, खरं हाय. समजल काय आहे ते. अगं सुंदरा, हा बघितलंस का? एकलीच गेली हाय अक्का, आणि ते बी तिकडं जिकडं मॅचक करून पडलो होतो, जिथं मला आवाज आला होता. झालं त्यावर बोलणं. आणि तू काय तेवढ्यासाठी आली आहेस इथं? अगं दुपारच्याला तर बोललो ना आपण. अगं मला ठावच होतं का तू अंगणात जागे असणार आणि तुला भीती दिसणार. तर अक्काला जर काय झालं तर आपण जावं असं मला वाटतं आहे. काय गरज आहे? ही येळच कशाला आणायची? अगं म्या बी निश्चित पडलो होतो, तेव्हा मला कोणी उचलून आणलं नसतं तर मी दिसलो असतोय. वय परतावा तुला ठाव नव्हतं का तिकडे जायला नाही पाहिजे म्हणून? यासनी ठाव आहे तरी बी जात्यात. मग काय समधी काम धाम सोडून यांच्या मागे धावत जायचं का काय?
हे बघ मला वाटलं म्हणून आलो म्या आणि तुला पटत नसल तर जातो म्या. गोदा मावशे थांब. काय झालं तर आपण धावून जायलाच पाहिजे.